नमस्कार, लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्ससाठी दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे प्रभाग 3अ 3ब चे उमेदवार गंगेकर कुटुंबियातील आई आणि मुलगा सौ राजश्री गंगेकर आणि अक्षय गंगेकर हे पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उभे असून गंगेकर कुटुंबीय पंढरपूर नगर परिषदेच्या राजकारणामध्ये अनेक वर्षांपासून सक्रिय असून राजश्री गंगेकर यांनी पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळलेली आहे। त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये अनेक प्रकारची विकास कामे केलेली असून रस्ते, लाईट, ड्रेनेज, नळ, पाणी पुरवठा आणि महिलांसाठी विशेष कार्य केलेले आहेत। सध्या ते तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून निवडणूक लढवित असून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ डॉक्टर प्रणिताताई भालके या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागाची राहिलेली सर्व कामे आम्ही करणार आहोत, असे लोकप्रवाहाशी बोलताना उमेदवार श्री अक्षय गंगेकर यांनी सांगितले। पाहूयात ते काय सांगत आहेत। सध्या पंढरपूरमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू असून प्रत्येक ठिकाणी प्रचार यंत्रणा, प्रत्येक ठिकाणी रिक्षा, अगदी माहोल सगळा गेल्या 9 वर्षापासून निवडणूक नाही, त्यामुळं लोकांना उत्सुकता आहे निवडणूक कशी होणार आहे, कशा पद्धतीने ती ट्रीट केली जाणार आहे, याबाबत तुम्ही काय सांगणार आहे? 2016 साली पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक झाली होती। आज सकाळी जवळजवळ आता 2025 साल आता उघडलेलं आहे। 9 वर्ष झाले की प्रशासनाने निवडणूक आयोगाने निवडणूक घेतलेली नाही। वारंवार सांगितलं जायचं 21 मध्ये होईल, 22 मध्ये होईल, 23 मध्ये होईल, 24 मध्ये होईल, लोकसभा झाली, विधानसभा झाली, पण निवडणूक नगरपालिकेत निवडणुकीला काय मुहूर्त लागत नव्हता। काय वडाताण करून इकडं तिकडे का व्हायना निवडणूक आयोगाने ही निवडणूक जाहीर केली आणि आता आपण निवडणुकीला सामोरे जातो। पण सध्या प्रचार यंत्रणेला दिवस कमी आहेत, याबाबत काय सांगाल? तर कसं आहे, जी राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांना 20-21 तारखेपासून त्यांचा प्रचार चालू झालेला आहे आणि जी आघाडीवर जी निवडणूक लढवते ती लोक 26 तारखेपासून त्यांचा प्रचार सुरू झालेला आहे। त्यातही चिन्हाचा काय गोळ होता, आमचे नेते भगीरथदादा भालके असतील, प्रणिताताई भालके असतील, अनिलदादा सावंत असतील, दिलीप बापू धोत्रे असतील, नागेश काका भोसले असतील, त्यांनी आम्ही सर्वांनी मिळून तिथं प्रचार विरोध केला। चिन्हाचा विषय त्या ठिकाणी आता क्लिअर झालेला आहे आणि रिक्षा ही चिन्ह आपल्या सर्व लोकांना मिळालेली आहे, तिथं प्रचार आपला सुरू आहे। विकासाच्या बाबतीत काय सांगाल? शहराचा विकास कशा पद्धतीने झाला? आपला विकास तुम्ही बघताय का? विकास हा पंढरपुरातील 95,000 लोक हे विकास बघतायत की कशा पद्धतीने विकास झालेला आहे। मी 5 वर्ष नगरसेवक म्हणून पंढरपूर नगर परिषदेने काम केलेलं आहे। मला चांगला अनुभव आहे कामाचा। आता पूर्वी कुंभारगल्ली हा माझा वार्ड होता, एक प्रभाग 1, त्या ठिकाणी पाईपलाईन जवळजवळ 75 लाख रुपयाची पाईपलाईन मी केलेली आहे। जवळजवळ एक 90 लाख रुपयाच्या अंतर्गत मी रोड, कॉन्क्रीटचे रोड केलेले आहेत। आता बघा ड्रेनेजची समस्या आहे, ड्रेनेजची समस्या त्या ठिकाणी बऱ्यापैकी मी सोडवलेली आहे। पोल असतील, रोड लाईटची पोल टाकलेले आहेत। जी मूलभूत सुविधा होती ती त्या ठिकाणी काम केलेलं आहे। जी या 20 वर्षामध्ये 25 वर्षामध्ये काम झालेलं नाही, पण मी सुरुवात तर केली, तिथे काय नव्हतं, सगळं पूर्वीकरण होतं, सुरुवात करण्याचं काम केलेलं आहे। तर त्या ठिकाणी मला काय आमच्या सत्ताधारी पक्षातले काही लोक असतील त्यांनी मला तिथं अडवण्याचा काय थांबवण्याचा प्रयत्न केला, तर मी ते काम त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे। आपण निवडणुकीच्या रिंगणात आहात, आता कोणते प्रश्न राहिलेले आहेत आणि त्याच्यावर आपण तोडगा काढण्यासाठी आता काय पुढे करणार आहात? आपलं अजेंडा काय असणार आहे? तर कसं आहे, प्रभाग 3 नवीन रचना झाल्यामुळं काशी कबड्डी गल्ली, रावळबुवाचा परिसर, यशनारायण झोपडपट्टी, 197 बस सगळ्या भागाचे, त्या ठिकाणी बरेच प्रश्न अजून प्रलंबित आहेत लोकांचे। त्या ठिकाणी रस्त्याचा प्रश्न असेल, पाईपलाईनचा प्रश्न असेल, मूलभूत प्रश्न असतील, ते तिथे प्रलंबित आहेत। मी प्रचाराला गेलो, परिस्थिती बघितली,
आमच्या भागाची परिस्थिती बघा तुम्ही, अनिल नगर असेल, जेंडे गल्ली असेल, वाटेशेकरचा भाग असेल, त्या ठिकाणी मी जवळजवळ एक 3 कोटी रुपयाचा रस्ता आता त्या ठिकाणी मी काम सुरू केलेलं आहे. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आमचे मार्गदर्शक राजू खरे साहेब मोहोळचे आमदार आणि अनिलदादा सावंत असतील, भगीरथदादा असतील, यांच्या मार्फत मी या ठिकाणी ते काम सुरू केलेलं आहे. 3 कोटी रुपयाचं मांडो खडकी देवी ते भुयाच्या मारुतीपर्यंत 3 कोटी रुपयाचं रस्त्याचं काम सुरू केलेलं आहे. हा निधी कुठल्या ह्याच्यातून? आम्ही नगरोत्थान योजनेतून ही निधी आणलेला आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, खरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, अनिलदादांच्या मार्गदर्शनाखाली हे निधी आपण आणलेला आहे. तुम्ही एका प्रकारे विकास करत असताना विरोधकाकडून थोडं आपल्याला हे केलं आरोप होतात आपल्यावर. कशाच्या वेगवेगळे विकास काम थांबवण्याचा प्रकार केला जातो, त्याबद्दल तुमची विकास काम म्हणजे आम्हीच केले तर आम्ही विकास कामं करत असतो. ह्याने विकासच केला त्यामुळे आम्ही विकास कामं केली. ह्याने केला असतं तर आम्हाला करायची वेळ झाली नसती. मी जवळजवळ 2016 पासून तर 21 सालापर्यंत आज तक आहे मी विविध जे आमदार असतील वर मंत्री लोक मंत्रालयात असेल किंवा डीपीडीसी असतील विषय, विविध अधिकाऱ्यांना भेटून, विविध आमदारांना भेटून हे विकास निधी आणलेला आहे. तिथल्या आमदार, आता तुम्ही इथली परिस्थिती बघताय, कोणाला मेळ नाही काय. कामाची तुम्ही परिस्थिती बघता, तुम्ही अर्बन बँक तर तुम्ही कॉलेज चौकापर्यंत जावा, की एकदा गाडीवर माणूस बसला की त्याच्या पूर्ण ती पिटाई गेली कसं असतो, तशी परिस्थिती यांच्या विकास कामाची काय. आणि शहरात तुम्ही बघा, शौचालयाची अवस्था बघा, नगरपालिकेची अवस्था बघा, विविध नगरपालिकेचे तुम्ही कामं बघा, ड्रेनेजचे असतील, स्टेशन रोड, VIP रोड बांधतील त्या रोडची परिस्थिती बघा, प्रदर्शन मार्गाची रोडची परिस्थिती बघा, विविध रस्त्यांची परिस्थिती बघा ना तुम्ही, ड्रेनेज लाईन बघा. आज मला सांगा, इतक्या वर्ष आपण पंढरपूर राहतोय, आता आमच्या वडील सुद्धा 25 वर्ष नगरसेवक होते. मी त्यांच्याकडे येणं जाणं माझं असायचं. अहो कुठलं विकास काम केलंय तुम्ही? माझ्या कामाला, माझ्या प्रभागामध्ये निधी तुम्ही देत नव्हता, मला विरोध करत होता, माझे एस्टिमेट बनवलं जात नव्हतं, माझे ठराव त्या ठिकाणी मिळत नव्हते. तुम्ही कुठल्या तोंडाने बोलता? आज माझ्या प्रभागामध्ये तुम्ही इतकं मला त्रास दिलाय, कामं होऊन देत नव्हता, विकास कामं होऊन देत नव्हता. इथं सगळे नोकर आहेत ना, तुम्हाला निवडून दिलंय ना लोकांनी, विधानसभेला तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे. तर तुम्ही इथल्या प्रभागाच्या लोकांना जर तुम्ही अन्याय अत्याचार करत असला तर कोणाला आहे, लोकांनी कोणाला बघायला. आता मी नगरसेवक आहे, लोक माझ्याकडे बघून काम, माझ्याकडे तुमची कामं आम्ही करतोय बरं का. तुम्ही इतक्या वर्ष तुम्ही म्हणताय ना आम्ही इतक्या वर्ष आहे, इतक्या वर्ष आहे, तुम्ही कामं केले पाहिजे जाऊन. मी कुठं पाठपुरावा केला ही मला माहिती आहे. मी शिवणकडनं कामं केली, कलेक्टर साहेबांकडनं त्या ठिकाणी कामं केलेले, डीपीडीसी मध्ये कामं केले, वेळोवेळी आमदारांना भेटलोय. त्याचा काही पुरावा आहे का? त्याचा ठराव आहे, माझ्यापाशी ठराव आहे, माझ्याकडे कामं केलेले सगळ्या गोष्टीच माझ्यापाशी. मी पोकळ बोलणारा नेता नाहीये बरं का. दुसऱ्यांसारखं आम्ही एवढे कोटी आणले, आम्ही 2000 कोटी आणले, तसलं बोलणारा मी नेता नाहीये. मी सामान्य माणूस आहे, कार्यकर्ता आहे. मला संधी दिली म्हणून मी काम केलंय. तुम्ही काम बघू शकता. नगरपालिकेमार्फतच मी कामं केले, डीपीडीसी मार्फत मी कामं केले, विविध आमदारांच्या प्रमाणामध्ये मी कामं केलेली. मला जे काय त्रास झालाय, उंबरगल्ली जाऊन तुम्ही विचारा, इतक्या वर्ष यांचे नगरसेवक तिथं होते, त्यांनी काय कामं केली बघा. नुसते मुरमाई ठेके, यांच्या ठेके होती मुरमाची, हे नुसते मुरमा भरायला आणून तिथं. मी पाईपलाईन केली, आमच्याकडे रस्ते केले, ड्रेनेजची कामं केली. आम्ही सुरुवात तर केली ना. तुमच्या नगरसेवकांनी काहीच केलं नाही 25 वर्षात तिथं. पण त्यात पण अडथळा आम्हाला. वारीसाठी निधी जो येतो त्याची विल्हेवाट कशी लावली जाते? आपल्या खड्डे बुजवण्यासाठी खड्डे वगैरे तर कसं आहे, प्रत्येक यात्रा कालावधीमध्ये 5 कोटी रुपये निधी येतो पंढरपूर नगर परिषदेला. तर तो निधी आता प्रशासन ज्यावेळेस बॉडी असणार नगरपालिकेवर, नगराध्यक्ष असतील, शिओ असतील आणि नगर परिषदेमधली जी स्थायी समितीची बॉडी असते त्या बॉडीने ठरवायचं असतं की हे कामं कुठं पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज. हाक तुमची, साथ आमची.